नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत केंद्र सरकारनं लासलगावसोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये 2 जुलैपासून सुरू केलेल्या कांदा खरेदीची मुदत आज संपते। मात्र कांदा विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी अनेक शेतकऱ्यांचा कांदा घरातच पडू नये, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। जोपर्यंत कांदा खरेदी केला जात नाही तोपर्यंत नाफेडनं खरेदीसाठी मुदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। नाफेडची 1465 रुपयांनी खरेदी होत आहे। तर बराचसा कांदा अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे आणि तो पावसामुळे खराब होण्याचंही प्रमाण वाढत आहे। अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्रात कांदा आणायचा आहे, त्यांनी तशी नोंदही केलेली आहे नाफेडच्या वेबसाईटवरती। आणि 28 जुलै शेवटची मुदत असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। तरी केंद्र सरकारला विनंती आहे की नाफेडला अजून मुदत वाढ द्यावी आणि भाववाढही कमीत कमी 3000 पर्यंत द्यावी। आता तब्बल 20 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाचं मालेगाव, मनमाड आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दमदार आगमन झालंय। गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे करपू लागलेल्या हजारो हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीचे संकट टळलंय। पावसामुळे दिलासा मिळालेल्या बळीराजाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। अखेर 20 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली आहे। गेल्या 3 दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे, त्याच्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे। आपण बघू शकतो की हा जो मकाचा पीक आहे हा पावसाअभावी करपू लागलेला होता। मात्र 3 दिवसापासून पाऊस सुरू झाल्यामुळे या पिकांना एक नवी संजीवनी मिळालेली आहे। पावसाअभावी करपू लागलेल्या पिकामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली होती। दुबारी पेरणीचं संकट तर नाही येणार ना अशी भीती त्यांना वाटत होती। मात्र 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे। भाऊ, काय म्हणाल, काय पेरलं होतं आणि पिकांची काय अवस्था झाली होती आणि आता पाऊस झाल्यामुळे काय दिलासा मिळाला? मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यानंतर जूनमध्ये आणि जुलैमध्ये शेतकऱ्यांनी जे मका, कापूस, बाजरी, मूग यासारखी पिकं केलेली होती आणि ती पिकं आता जोमदार होती। परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने जी उघडीप दिली होती त्यामुळे शेतकरी चिंतेत होता की जे पेरले आहे आता जर पाऊस नाही पडला तर पुन्हा दुबार पेरणीचं संकट येते का अशी आशा वाटू लागली होती। परंतु गेल्या 3 दिवसापासून एक भीज पाणी आलेलं आहे। 3 दिवस सारखा पाऊस चालू आहे, त्यामुळे आमच्या पिकांनाही जीवदान मिळालेलं आहे आणि जी शेतकऱ्यांची पिकाअभावी पाण्याअभावी जे कामं रोखली होती, पिकांना खतं लावण्याची, त्याच्यानंतर तणनाशक मारण्याची ही कामंही खोळंबली होती। परंतु आता 3 दिवसापासून जो पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जे जीवदान मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांची पुढची कामं सुरू झाली। परंतु आता पुन्हा खतं लावल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना पाण्याची गरज पडणार आहे आणि आता मोठ्या पावसाची गरज आहे, कारण मग पुढं पाणी भरण्याची वेळ आली तर मग ते पिकं जगवण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांना आशा आहे की यापुढे आता जसं आम्हाला जीवदान भेटलं पिकांना, तसं पुढे एखादा मोठा पाऊस झाला तर पुन्हा त्याच्या पिकांना त्याचा उपयोगच होईल। एकूणच आपण बघितलं असेल तर पावसाची रिपरिप सुरू आहे, मात्र अद्यापही या भागात मोठा पाऊस झालेला नाही। त्याच्यामुळे नदी नाले अद्यापही कोरडे आहे। त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न थोडासा गंभीर झालेला आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबरच पुढे शेती चांगली व्हावी यासाठी मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडलेत। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्याची दुरवस्था झाली, मात्र त्याकडे शासन कानाडोळा करत दुर्लक्ष करत आहे। मात्र दुसरीकडे बांधकाम ठेकेदारांची टोल वसुलीसाठी होणारी धडपड बघून वाहन चालकांनी संताप व्यक्त केला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। मागील 16 ते 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण आहे। आजही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे। या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, अनेक कामं देखील अपूर्ण आहेत। मात्र या सगळी गोष्टी असताना प्रशासनाने या मार्गावर 2 टोल नाके बसवलेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुकेळी खिंड आणि पोलादपूर हद्दीमध्ये असे 2 टोल नाके बसवून प्रशासन आणि ठेकेदार हे टोल वसुलीच्या मार्गावर आहेत। मात्र महामार्गावर खड्डे बुजवून महामार्गाची कामे पूर्ण करून महामार्ग पूर्ण सुस्थितीत करावा आणि मगच टोल वसुली करण्याऐवजी हे टोल नाके उभे करून स्वतःची तिजोरी भरण्याचं काम प्रशासन आणि ठेकेदाराकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड।
तर मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य आपण बघितली आणि यानंतर छत्तीसगडमधल्या राजनांदगावमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे एकाच कुटुंबातील 5 जण ओढ्याच्या मध्यभागी अडकलेले होते. पोलिसांनी ट्रॅक्टर इंजिनच्या मदतीनं सर्वांना वाचवलं आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. एकाच कुटुंबातील 5 जण शेती करण्यासाठी बकल गावातल्या भानपुरी नदीवर गेले होते. या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या नदीच्या मध्यभागी अडकले. मात्र पोलिसांनी रेस्क्यू करत त्यांना वाचवलं. मध्य प्रदेशातल्या टुंडा भरका या पर्यटन स्थळावरती अंघोळ करणारा तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहून गेला. पर्यटकांच्या सतर्कतेमुळे आणि सहकार्यामुळे त्याचे प्राण वाचले. शिवपुरीचे एक प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या टुंडा भरका इथे जायला सध्या बंदी आहे. मात्र भर पावसात आणि इतका नदीला पूर आलेला असताना देखील एक तरुण त्यामध्ये पोहत होता. मात्र पाण्याच्या या प्रवाहामध्ये तो तग धरू शकला नाही. वाहून जात असताना तिथे उपस्थित असलेल्या काही पर्यटकांनी साखळी करून त्या तरुणाला वाचवलं. मध्य प्रदेशातल्या टुंडा भरका इथे पाण्यात जाण्यास सध्या बंदी आहे. मध्य प्रदेशातील दातियामध्ये सततच्या पावसामुळे लोकांच्या समस्या वाढतानाच दिसत आहेत. पावसामुळे दातियाच्या प्राचीन तलावातील पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तलाव भरणार याची भीती व्यक्त केली गेली होती. मात्र तरीही जिल्हा प्रशासनानं ग्रामस्थांच्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही, ज्यामुळे आता संपूर्ण गाव त्रस्त आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मध्य प्रदेशातील रतलाम इथल्या धबधब्याचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय. धबधब्याच्या प्रवाहात केदारेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय. पाण्याने संपूर्णपणे वेढलं गेलंय. धबधब्याचं हे रौद्र रूप बघून सर्वच जण भयभीत होत आहेत. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या रतलाम इथलं हे शिवमंदिर आहे. अगदी बाजूलाच हा धबधबा कोसळतोय. त्यामुळे मंदिराच्या आसपास सगळं पाणीच पाणी झालंय. चारी बाजूने हे मंदिर पाण्याने वेढलं गेलंय. मध्य प्रदेशच्या रतलाम इथे केदारेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्याच बाजूला असलेला हा महाकाय असा धबधबा, हे दृश्य बघून अनेकांना धडकी भरतीये. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय धबधब्याचा. राजस्थानच्या टोंकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय. राजस्थानच्या टोंक इथली ही दृश्य आहेत. हा पूल आहे, मात्र तो दिसेनासा झालाय कारण पुलावरनं पाणी वाहत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बघ्यांची गर्दी आहे. स्थानिक आहेत जमलेले. मात्र हा पूल ओलांडणं सध्या धोकादायक आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. प्रवाह जोरदार आहे. राजस्थानमधल्या टोंक इथे हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलाय. तर गुजरातच्या पाटण इथली ही दृश्य आपण बघतोय. मागील 2 ते 3 दिवसांपासून गुजरातमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचे हे परिणाम दिसत आहेत. पाटणमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटणमधील अनेक भागात नागरिकांच्या कमरेपर्यंत पाणी दिसतंय. लोक जी रस्त्यावरनं चालतायत त्यांच्या अगदी कमरेपर्यंत पाणी दिसतंय आणि हे पुराचं पाणी रहिवाशी भागात शिरलंय. तिथे दुकानं, घरं सगळंच पाण्याखाली गेलंय. घराघरात पाणी शिरलंय, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय गुजरातच्या पाटण भागात.